नमस्कार सगळ्यांना, मी वनिता आणि माझ्या आजच्या एका व्हिडिओमध्ये मी अगदी मनपूर्वक तुमचे स्वागत करते. तर व्हिडिओ हा माझा गुरुवारचा आहे, मार्गशीर्ष महिन्यातील पहिला गुरुवार. तर पूजा वगैरे मांडलेली होती मी. तर 2 वर्ष झालं मी पूजा काही मांडली नव्हती, पण यावर्षी म्हटलं म्हणजे या वर्षापासून मांडावी पूजा. कारण हा छोटा म्हणजे भरपूर तेव्हा छोटा होता, त्याच्यामुळं म्हटलं की तेव्हा नव्हती मांडली मग. आणि उपवास पण तेव्हा मग नव्हताच पकडला. तर यावर्षी पण मी उपवास म्हणजे नाही पकडणार इथून पुढं पण. कारण उपवास वगैरे नाही पकडलं तरी मी पूजा कंपल्सरी दरवर्षी मांडणारच. कारण मला उपवास पकडायचं काही नाही, फक्त नाही मला उपवास होतच नाही आता. म्हणजे मी आता करतच नाही उपवास, कुठलाच उपवास करत नाही. तर सगळ्यात महत्त्वाचं, चॅनल नवीन असाल ना तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईकसुद्धा करा आणि बेल आयकॉन प्रेस करून ठेवा. म्हणजे दरवेळेस व्हिडिओ जेव्हा अपलोड करणार, रोज तर मला होतं नाही व्हिडिओ अपलोड करायला, पण कधी आठवड्यातून 2-3 व्हिडिओ माझे येतात. तर ते व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील. तर त्यासाठी बेल आयकॉन नक्की प्रेस करून ठेवा, जेणेकरून नोटिफिकेशन पडत राहील तुम्हाला. तर इथं ना मी माळ ववायला घेतली होती फुलांची. तर यांनी फुलं घेऊन आले होते हे. आणि पूजा मी सकाळी काही मांडलीच नाही, पूजा मी दुपारी मला मांडायची होती. कारण यांना सेकंडला जायचं होतं आणि मी म्हणजे पूर्वतयारी अशी काही केलंच नव्हतं. कारण की सगळं सामान वगैरे सगळं बेडमध्येच होतं आणि म्हणजे लागणारं सगळं साहित्य वरती टाकून दिलं होतं, तर ते काढलं पण नव्हतं. त्यामुळे म्हटलं दुपारी निवांत मांडावे, कारण जेवण वगैरे बनवायचं होतं आणि मग उशीर झाला असता. 12:30पर्यंत यांना म्हणजे 1 वाजेपर्यंत 1:15पर्यंत बाहेर पडतात हे, 12:30पर्यंत जेवायला बसतात. तर त्यामुळं म्हटलं की राहू देत, मग दुपारीच मांडूया पूजा. आणि मग दुपारीच मी पूजा म्हणजे 4च्या पुढंच पूजा मांडायला घेतली, 5च्या. आणि खाली जाऊन 4 वाजता मी जे पालवी असते ना आंब्याची, ती पालवी घेऊन आले. तर गेल्या वर्षी पण मी पालवी आंब्याची घेऊन आले होते. तर त्यांनी म्हणजे दिली यावर्षी पण, गेल्या वर्षी पण दिली होती. पण मी यावर्षी आता काय केलं, थोडी जास्त घेऊन आली आणि फ्रीजमध्ये ठेवली. म्हटलं की पुढच्या गुरुवारी पण वापरायची. कारण बरोबर वाटत नाही, गावाकडे काय वाटत नाही म्हणजे असं जाऊन मागायला कोणाच्या घरी. आणि आपण गावाकडे शक्यतो कोणाला मागत पण नाही, डायरेक्ट घेऊन येतो, कोण काही म्हणत पण नाही. तसं इथं म्हणजे बाहेर म्हटलं की जरा कसं तरी वाटतं आपल्यालाच, ते जरा नको वाटतं ते मागायचं म्हटलं की. आणि मागितलं तसं मी तर 5 झाडांची पालवी खरं पाहिजे असते, पण 5 झाडांची पालवी काही मिळालीच नाही. पेरूची आहे झाड इथं बाजूला, पण फक्त एकच आणून काय करता, मग 3 वाजून बाकी शिल्लक होतं. तर म्हटलं की जाऊ दे, मग आंब्याचीच फक्त ठेवावी. आणि व्हिडिओच्या शेवटी ना मी म्हणजे माहिती मी अपलोड केली आहे, म्हणजे मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवार जे असतात किंवा मार्गशीर्ष महिन्याची पूर्ण माहिती मी व्यवस्थित अशी म्हणजे देण्याचा प्रयत्न केला, म्हणजे जेवढी मला माहिती आहे तेवढी. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जरी माहिती आवडली ना तर व्हिडिओला लाईक नक्की करा बरं का. तर तुमच्या एका लाईकमुळे आहे ना म्हणजे मला मोटिवेशन मिळतं की व्हिडिओ अपलोड करावा. आणि जर लाईकच कमेंटच येत नसतील तर मग काय असं म्हणजे अर्थच वाटत नाही. आणि त्यामुळं कमेंटसुद्धा करा, लाईकसुद्धा करा व्हिडिओला. तर व्हिडिओ कंटिन्यू ठेवा. आणि आता हे मार्गशीर्ष महिन्यातले गुरुवार आहेत ना, तर लहानपणी करायला एवढी उत्सुकता असायची ना. आणि उपवास सगळ्या लहान मुलींचा उपवास असायचा. आणि माझा हा उपवास पकडण्याचा हेतू म्हणजे काय होता, म्हणजे माझ्या आई आजारी असायची आणि मग ती बोलली की तू उपवास पकडत जा, तर तू पूजा वगैरे मांडत जा आणि कायम चालू ठेव. तर तेव्हापासून मी हा उपवास पकडायला लागले. आणि पण परत कसं झालं, माझ्या दोन्ही डिलिव्हऱ्या वगैरे आहेत ना, तर त्या मार्गशीर्ष महिन्याच्या बरोबरच म्हणजे त्या दरम्यानच आलेत, पाठीमागं पुढं असं. कारण मोठ्या मुलाची तर तेव्हाच बरोबर त्याच महिन्यात, आणि छोट्याची तर 2 महिने आधी आली होती. पण तेव्हा नाही पकडू शकत मी उपवास. तर असं झालं माझं. पूजा तर मी मांडणारच म्हणजे न चुकता. आणि इथं मला ना पुस्तक वगैरे काही वाचायला नाही, तर त्यामुळं मग मी म्हणजे मोबाईलमध्येच मी PDF डाउनलोड केली गुगलवरून आणि तीच मग वाचत होते. कारण येताना मी घेऊनच आले नाही पुस्तक वगैरे काय. आणि आता मांडली, सकाळी काही पूजा मांडलीच नव्हती, कारण सकाळी 10:30 वाजेपर्यंत माझं काम झालं होतं. पण परत यांना सेकंडला जायचं होतं, मग परत बारक्याचा मध्येच गोंधळ असतो आणि मी सगळं काही काढून ठेवलं पण नव्हतं. म्हटलं मग दुपारीच पूजा मांडावी. ते मगाशी मी मांडली. आणि मगाशी 7:30 वाजले जातात, तर मगाशी मी आरती वगैरे म्हणजे आता करून घेतली. आणि पुस्तक तर वाचायला आता पुस्तक इथं नाहीच आहे, कारण इथं पुस्तक काय आपल्या इथं खरं इथं पण नाही मिळत. तर इथं मग मी काय केलं, गुगलवरनं PDF डाउनलोड केली आणि तीच वाचलं. कारण मी घेऊन येताना खरं आणायला पाहिजे होतं येताना पुस्तक, पण नाही आणलं. आणि माझ्याकडे जे होतं त्याच्यामध्येच पूजा वगैरे मांडली मी. फळं वगैरे ते आणायला गेले होते, पण 120 रुपये 130 रुपयाला अशी 4 फळं, ते फळं काहीतरी 100 रुपयाच्या दरम्यान काहीतरी अशी घेऊन आले 4 फळं. आणि
घरी होतंच केळी होते, तर मग ती 5 करून असं ठेवलं. आपल्याकडं कसं म्हणजे असं वाटा वगैरे मिळतो फळांचा वगैरे, त्याच्यामध्ये फुलं वगैरे सुद्धा असतं आणि म्हणजे आपलं पालासुद्धा भेटतो जे झाडांचा वगैरे 5 झाडांचा, तर ते इथं काही तसलं भेटलंच नाही, पालवी तर काही मिळालीच नाही. तर मग मी आंब्याचं फक्त इथं समोरच आहे तिच्याकडून आंटीकडून ते आणलं. तर मग तिला आता विचारलं पहिल्यांदा द्याल का, कारण डायरेक्ट असं मागायला जायचं म्हटलं की मला तर भीतीच वाटते, जर नाही म्हणली तर. तरी पण त्या बोलल्या की घेऊन जा म्हणून. त्यांनी पहिल्यांदा मला विचारलं किसली चाहिये. आमच्या इथं गुरुवारी म्हणजे पूजा असतं ह्या महिन्यामध्ये. तर ती म्हणली हां ठीक आहे घेऊन जा. तर पाठीमागं पण आणला होता तेव्हा पण त्यांनी दिला होता, पण यावेळेस म्हटलं मी काय जास्तच मग आणून ठेवला आता, म्हणजे 2 गुरुवार तर माझे होतीलच त्या पाल्यामध्ये. तर मी काय करणार, फ्रीजमध्ये ठेवणार, मी मागायला काही जाणार नाही. मला ते मागायचं म्हटलं ना की नको वाटतं असं कोणाकडं काही असं, कारण दिलं तर बरं आणि नाही म्हटलं तर मग ते कसं तरी वाटतं मग ते नाही म्हटल्यावर. त्यामुळं पहिली गोष्ट मी कोणाकडं काही मागत नाही. आणि आता कसं ते लागणारच होतं झाडाची पानं, त्यामुळे मग ते म्हटलं की जावावं. तर त्यांनी दिलं, म्हणजे नाही काय अशा म्हणल्या नाही त्या. तर चला काहीतरी गोड करावं म्हटलं, तर गोड करूया काहीतरी. पुऱ्या मी म्हणते करायच्या, गोड पुऱ्याच करते आता दुसरं काय करणार. आणि शेवटच्या गुरुवारी तर असतंच मग पोळ्या वगैरे सगळं. तर चला कंटिन्यू व्हिडिओ करा, आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा, आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा. इथं गोड पुऱ्या केल्या होत्या, आणि बाकी मी जास्त काय केलं नव्हतं. भात होता, मसाले भात केला होता, आणि मग दूध वगैरे असं ते त्याचा नैवेद्य दाखवला, थोडासा शिरा केला होता. आणि म्हणजे काय झालं, आज हे सेकंडला गेले होते. मला माझं प्लॅनिंग होतं पोळ्या करायचंच, पण म्हटलं की जाऊ देत, कारण हे काय नव्हते घरी, आणि मग कुठं एकटी लोकांसाठी करत बसता पोळ्या. तर मग म्हटलं की शेवटच्या गुरुवारीच कराव्या, नाहीतर आदल्यामधल्या एखाद्या गुरुवारी करलच, कारण की पोळ्या पण खायची इच्छा झाली जरा. तर व्हिडिओमध्ये ना मी मार्गशीर्ष महिन्यातील पूर्ण व्यवस्थित अशी माहिती मी अपलोड केली आहे, तर व्हिडिओ कंटिन्यू बघा, शेवटपर्यंत बघा. ज्याप्रमाणे श्रावण महिना भगवान शिवाला समर्पित आहे, कार्तिक महिना भगवान विष्णूला समर्पित आहे, त्याचप्रमाणे मार्गशीर्ष महिना भगवान श्रीकृष्णाला समर्पित आहे. म्हणून जाणून घेऊयात मार्गशीर्ष महिन्याचे महत्त्व. मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारच्या पूजा पद्धती. मार्गशीर्ष महिन्यात देवी महालक्ष्मी आणि भगवान विष्णूची पूजा करणे अत्यंत शुभ मानले जाते. या महिन्याच्या प्रत्येक गुरुवारी व्रत केले जाते. यासोबतच देवी महालक्ष्मीची पूजा देखील केली जाते. मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारचे हे व्रत अवघ्या महाराष्ट्रात अनेक भागांमध्ये केले जाते. धार्मिक मान्यतेनुसार या व्रताचे पालन केल्याने भक्तांना लक्ष्मी देवीची कृपा प्राप्त होते, आणि त्यासोबतच जीवनात धन, यश आणि सुख समृद्धी येते. तसेच जीवनातील सर्व समस्या दूर होऊन धन समृद्धी, आयुष्य सुखी होते. मार्गशीर्ष महिना अमावस्येच्या दुसऱ्या दिवशी सुरू होतो. मार्गशीर्ष महिन्याचे महत्त्व जाणून घेऊयात. प्राचीन धार्मिक ग्रंथानुसार मार्गशीर्ष महिना धार्मिक कार्यासाठी विशेष मानला गेला आहे, म्हणून हा महिना अतिशय शुभ मानला जातो. या महिन्यापासून सत्ययुग सुरू झाले असे म्हटले जाते, त्यामुळे या महिन्यात शुभ कार्य अधिक फलदायक ठरते. मार्गशीर्ष गुरुवारचे व्रत सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत पाळले जाते. असे म्हटले जाते की मार्गशीर्ष गुरुवारचे व्रत करून देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णूची पूजा केल्याने भक्तांना लक्ष्मी नारायणाचा आशीर्वाद प्राप्त होतो. लक्ष्मी देवीच्या कृपेने सुख, समृद्धी आणि संपत्ती येते. गुरुवार महालक्ष्मी व्रत पूजेची पद्धत. आता ही पद्धत सर्वांनाच माहीत आहे, तरी पण मी जास्तीत जास्त शेअर करण्याचा प्रयत्न करते. सर्वप्रथम सकाळी उठून सर्व कामे उरकून आंघोळ करून व्रत उपासनेचा संकल्प करा. चौरंगावर स्वच्छ लाल किंवा पिवळे वस्त्र ठेवून त्यावर लक्ष्मीची मूर्ती स्थापित करा. यानंतर कलशात पाणी भरून त्यात सुपारी, दुर्वा, अक्षता आणि नाणी टाकावी. आता कलशावर 5 विड्याची, आंब्याची किंवा आकोशाची पाने ठेवून त्यावर नारळ ठेवा. नंतर काही तांदूळ चौरंगावर पसरवा आणि त्यावर कलश स्थापित करा. आता हळद, कुंकू आणि फुलांचा हार अर्पण करून कलशाची पूजा करा. त्यानंतर देवीच्या मूर्तीला हळद कुंकू लावून सजवा. फुले, हार, अगरबत्ती आणि गोड पदार्थाचा नैवेद्य अर्पण करून लक्ष्मीची पूजा करा. देवी लक्ष्मीला प्रसाद म्हणून मिठाई, खीर आणि फळे अर्पण करा. व्रताच्या दिवशी महालक्ष्मी व्रताची कथा वाचा किंवा ऐका. देवी लक्ष्मीच्या मंत्राचा जप करा. तर अशा पद्धतीने मी तुम्हाला जास्तीत जास्त जी मला माहिती आहे ती शेअर करण्याचा मी प्रयत्न केला. तर व्हिडिओ आवडला असेल ना तर व्हिडिओला प्लीज लाईक करा, आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबही करा. त्याचबरोबर बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, जेणेकरून माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. धन्यवाद.